कुठलं ऍलिगेशन होऊ शकत नाही. तर काय, तर गाडीची खाच खाली नाहीत आणि हा राहतो इकडं. अरे पण तुम्ही जिथं राहता, जवळ राहता, त्याचा विकास काय केला रे तुम्ही? तुम्ही आता समजा मला बोलता गाडीची काच खाली नाही. अरे तुम्ही गाडीच्या काचा खाली जाऊन चौकात 2-2 तास उभे राहून टाळ्या टिळ्या नुसत्या पिटून काय विकास केलाय साहेब? खोपोली शिळफाटा हा खोपोलीचा नाक आहे. 20 वर्ष ज्यांनी तिथलं प्रतिनिधित्व केलं, मला खरं ह्या गोष्टीत जायचं नव्हतं साहेब. पण ज्या गोष्टींनी बंबार्डिंग ह्या 3 दिवसात झालेलं आहे ना, आणि ते पण का झालंय, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांची आणि तटकरे साहेब यांची जाहीर सभा खोपोलीत पार पडलेली आहे. वारं बदललंय खोपोलीचं. तर मग आता मी पण टीका करू शकतो, आणि मी आता माझ्यावर परवा काल बोललेले आहेत, म्हणजे मी पण बोलणार. मी ठरवलेलं की आपल्या ज्या अंगावर आलं तर आपण पण सिंगावर येणार. डेव्हलपमेंटवर काय बोलताय तुम्ही? माझं म्हणणं आहे की तुम्ही खोपोलीकरांना काय देणार आहात? तुम्ही जे नेते मंडळी येत आहेत, त्यांनी माझं म्हणणं आहे की आमच्या खोपोलीला पॅकेज देऊन जातात. परंतु ज्यावेळी खाजगी आयुष्यावर टीका होते, हा इथे राहतो, तो तिथे राहतो, हा वाशिम राहतो, खारघर राहतो, स्तर घसरलाय. आणि मग एकेकाळ आपण म्हणायचं की आमची संस्कृती नाही आहे, आणि पुन्हा ह्या अशी वाक्य वापरायची. कुठेतरी मन दुखावलं होतं, कुठेतरी वाईट वाटत्या गोष्टीचं या की एवढ्या खालच्या लेवलला जाऊन, कौटुंबिक लेवलला जाऊन टीका नाही झाली पाहिजे राजकारणात. खारघर म्हणजे पाकिस्तान आहे का? हा, तुम्ही आता जायचं उठून माउंटन व्ह्यूला जायचं आणि माउंटन व्ह्यूच्या कुठल्याही तिथं चालणाऱ्या माणसाला विचारतात कुलदीप शेंडे कुठं राहतात, ते सांगतील, तुम्हाला घरी नेऊन देतील. तिथं घ्या. अरे वाशी कुठं, खारघर कुठं? मी खारघरमध्ये राहत होतो, 2 वर्ष राहत होतो. मुलाचं शिक्षण झालं, 12वी झाली त्याची. 12वी होऊन त्याची आता 1 वर्ष झाली. मी 1 वर्षांनी परत इथं आलेलो आहे. त्यांच्याकडे मुद्दे झाले. लक्षात येतंय की खोपोलीचा नगराध्यक्ष हा महायुतीचा होणार आहे. त्यामुळे मुद्दे नाहीयेत, वैयक्तिक मुद्दे काढायला लागतील. लोकांना काहीतरी नॅरेटिव्ह सेट करावा लागेल. लोकांचं मानसिकता परिवर्तन करायला लागणार. तर ते आता होणार नाही. दोन्ही गटाला सांभाळत बसायची म्हणं, टाळ्या पिटत बसायच्या, लोकांच्या पूजेला जायचं, लोकांच्या बड्डेला जायचं. फक्त सामाजिक बांधिलकी आहे ही साहेब, ही विकासाची बांधिलकी नाहीये. आता जी येणारी 5 वर्ष आहे ती माझी पूर्णपणे खोपोलीसाठी फोकस असणार आहे. कारण की बिझनेस सेट झालेला आहे, सर्व झालेलं आहे. ॲटो मोडवर बिझनेस गेलेला आहे. त्यामुळे जे काय आता ती 5 वर्ष खोपोलीसाठी द्यायची. नाही साहेब, जनता खूप सुज्ञ आहे. आता मला काही आता 3 दिवसापासून जे काय त्यांनी जो काय ट्रेंड चालवलेला आहे, मुद्दामून सोशल मीडियावर चालवलेला आहे, काही गोष्टींवर चालवलेला आहे, त्यातून लोक मला म्हणतात, साहेब आम्ही तुमच्या मुलाखतीमध्ये तुम्ही कोणावर टीका करत नाही, तुम्ही फक्त विकासावर बोलताय. हे जेव्हा ऐकतो ना तेव्हा वाटतं वाईट नाही, लोकांच्या मनात आहे. म्हणजे लोकांच्या मनात डेव्हलपमेंट आहे, आपल्याला डेव्हलपमेंटवरच बोलायचे. आता मी खरंच बोलणार साहेब, मी ठरवलेलं ह्या इलेक्शनमध्ये ना टीका करायची नाही. पण काय आलंय की ना, खोटं 100 वेळा बोलणं तर लोकांना खरं वाटायला लागतं. त्यापेक्षा याला उत्तर द्यावं लागणार, आणि ते आता उत्तर द्यायची वेळ आलेली आहे. पण मी अजूनपर्यंत कोणाच्याही खाजगी आयुष्यावर किंवा कोणाच्या ह्याच्यावर बोलणार नाही. मी जे काय आता बोलते ते फक्त तुम्हाला विकासाच्या ह्याच्यावर टीका करतो.